विद्या ऑफिशियल चॅनल आहे, तर त्या विद्याताईनं सत्यता इतक्या सुंदररित्या मांडलेली आहे, खूपच सुंदर. आवर्जून त्यांच्या चॅनलला तुम्ही एकदा भेट द्या. विद्या ऑफिशियल असं चॅनल आहे, सपोर्ट करा चॅनलला. त्या ताईचा चेहरा दिसत नाही, पण त्यांनी सत्य परिस्थितीवर व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे जे काही माझ्या बाबतीत झालेले असतील किंवा त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये आणि विषय मांडणीमध्ये खूपच छान पॉईंट आहेत. आणि विद्याताई, मी तुमचे तर पहिलं मनापासून आभार मानेन की तुम्ही खरंच व्हिडिओ टाकलेत. पण दुसरी गोष्ट म्हणजे विद्याताई, मी माफीही मागेन की खूप दिवस झाले तुम्ही व्हिडिओ टाकले होते, पण मी कसं जास्त व्हिडिओ काय बघत नाही आणि वेळ पण भेटत नाही, त्यामुळं मी तुमचे व्हिडिओ बघितले नाही. खरंच मनातून दिलगिरी व्यक्त करते. मला एका ताईने व्हॉट्सअपला तो लिंक टाकले. मी त्या ताईने सांगितलं की जरा मला, त्या म्हणल्या की विद्याताईने खूप छान व्हिडिओ बनवला आहे. मग मी त्या ताईने सांगितले की ताई जरा मला लिंक टाकावं. म्हणलं मी काय पाहिलेलेच नाहीत. मग मी तिथून हे केलेले पूर्ण व्हिडिओ पाहिले, ऐकले, तर खूपच छानरित्या तुम्ही तुमचे विचार मांडलेले आहेत आणि मला पण ती खरंच आवडले. आता तुम्ही माझी स्तुती केली म्हणून नाही आवडले, पण तुमची विचार मांडायची जी पद्धत आहे, जो मार्ग आहे योग्यरित्या, तो मार्ग मला खूप आवडला. आणि विद्याताई, खरंच तुम्ही म्हणजे आता मला अशी इच्छा आहे की मला तुमचा चेहरा तर बघायचा आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये काही चेहरा दाखवलेला नाही. आणि असे आणखीन चॅनल असतील, भरपूर असतील की त्यांनी माझ्यावर व्हिडिओ टाकले असतील, तर प्लीज मी सगळ्यांना एक विनंती करते की तुम्ही जेव्हा माझ्यावर व्हिडिओ टाकताय त्यावेळेला माझ्या यूट्यूब चॅनलला ना मेसेजमध्ये तुमची लिंक पाठवा, तर मला तो, कारण मला खरंच माहीत नाही यूट्यूबवर म्हणजे हे असं की तुम्ही व्हिडिओ टाकलेत वगैरे, आणि माहीत होत नाही का, तर माझ्याकडे वेळ नसतो व्हिडिओ बघायला. एक समोर आला तर मी मोजकेच व्हिडिओ बघते. मी आवर्जून व्हिडिओ बघते माधुरीताईंची, आवर्जून बघते. मला बाकीचे जे चॅनल आहेत म्हणून माहीत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे संगीता वानखेडे आणि संजू वहिनीचे. तर संगीता वानखेडेचे व्हिडिओ बघण्याचं कारण एकच होतं की बाबा ते जरांगे पाटलांवर बोलत होते म्हणून. बाकी माझं त्यांचं काय म्हणजे पर्सनल काही विषयच नव्हते. आणि माधुरीताईचे व्हिडिओ ह्या कारणासाठी बघते की माधुरीताईचे विचार मला खूप आवडतात. प्रत्येक वेळा त्यांचे विचार, त्यांच्या बोलण्याचं म्हणजे जी आहे ती सगळं आवडतं, म्हणून मी त्यांच्या टिकटॉकपासून व्हिडिओ बघते. आणि संजू वहिनीचं व्हिडिओ बघण्याचं एकच कारण होतं की संजू वहिनीनं माझ्यावर मागं 1-2 वेळा व्हिडिओ टाकले, त्याच्या आधी नव्हते बघत. मग मी तेव्हापासून संजू वहिनीचे व्हिडिओ कंटिन्यू बघते. तर मी एक सगळ्याला कळकळीची विनंती करते की जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकताय ना, तर प्लीज मला मेसेजमध्ये फक्त तुमची लिंक शेअर करत जावा, म्हणजे मला ती आवर्जून बघता येईल. आणि मी मनातून माफी मागते की जे असे व्हिडिओ टाकतात ते खरंच मी बघत नसल्यामुळं ते माझ्यापासून पोचतच नाही. आणि बाकी विद्याताईचं चॅनल आहे, त्याला खरंच सपोर्ट करा, त्यांचे व्हिडिओ छानच आहेत. तर आणि तुमच्या सगळ्याची मी मनापासून आभारी आहे की आज तुम्ही माझं खरंच कौतुक करताय म्हणून, आणि तुम्ही मला सपोर्ट करताय म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेली आहे.